एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7th मधील चॅप्टर नंबर 12 पेरिमीटर अँड एरिया मधील प्रॅक्टिस सेट नंबर 47 सॉर्ट आउट करत आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदीच सोपं होऊन जाईल. सो सी दी सरफेस एरिया ऑफ 3D ऑब्जेक्ट. 3D ऑब्जेक्ट म्हणजे अशा ऑब्जेक्ट ज्यांना लेंथ आहे, ब्रीथ आहे आणि हाईटसुद्धा आहे. इज इट क्लिअर? So first one, the surface area of cube. It is a cube and it has total 6 faces. That means 6 flat surfaces. मग ते कोणते? बॉटमचा एक, टॉपचा एक, लेफ्ट साईडचा एक, राईट साईडचा एक आणि फ्रंट साईडचा एक आणि बॅक साईडचा एक. असे टोटल किती झालेले आहेत? 6 फेसेस झालेले आहेत आणि प्रत्येक फेस हा इक्वल साईजचा आहे आणि प्रत्येक फेस हा स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा आहे. सो क्यूब हॅज 6 फेसेस अँड ईच फेस इज ए स्क्वेअर. प्रत्येक फेस हा स्क्वेअर शेपमध्ये आहे. सो एका फेसचा जर आपण एरिया फाइंड आउट केला, एक फेस म्हणजेच काय, एरिया ऑफ स्क्वेअर होणार आहे, कारण हा शेप जो आहे तो स्क्वेअर शेपमध्ये आहे. सो आपण जर ह्याची साईड एल कन्सिडर केली तर एका फेसचा एरिया हा काय होणार आहे? साईड स्क्वेअर. दॅट मीन्स एल स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब काय होईल? एका जर स्क्वेअरचा एल स्क्वेअर असेल तर असे टोटल स्क्वेअर, दॅट मीन्स टोटल सरफेसेस किती आहेत? 6 आहेत. सो 6 इंटू एल स्क्वेअर, दॅट मीन्स द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब निघणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू एल स्क्वेअर. एल स्क्वेअर मीन्स एका स्क्वेअरचा एरिया आणि असे टोटल किती आहेत? 6 आहेत. सो 6 इंटू एल स्क्वेअर. हाच सेम कन्सेप्ट आपण 3D ऑब्जेक्टद्वारे समजावून घेऊया. सो सी, इट इज क्यूब अँड क्यूब हॅज टोटल 6 फेसेस. हा टॉपचा एक, हा बॉटमचा एक फेस आणि हे साईडचे 4 फेसेस. दॅट मीन्स हा लेफ्ट साईडचा, हा राईट साईडचा, हा फ्रंट साईडचा आणि हा बॅक साईडचा. असे टोटल फेसेस किती झालेले आहेत? 6 फेसेस झालेले आहेत आणि प्रत्येक फेस हा का आहे? स्क्वेअर शेपमध्ये आहे. सो आपण जर एका फेसचा, दॅट मीन्स हा ऑरेंज कलरचा जर एरिया फाइंड आउट केला, हा ऑरेंज कलरचा एरिया म्हणजेच काय निघणार आहे? एरिया ऑफ स्क्वेअर. आणि वी नो दॅट दी फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ स्क्वेअर, दॅट मीन्स साईड स्क्वेअर. सपोज पण साईड जर 5 सेंटीमीटर कन्सिडर केली तर ही साईड 5 सेंटीमीटर आहे आणि हा स्क्वेअर आहे. दॅट मीन्स ऑल साईड्स ह्या काय असणार आहेत? 5 सेंटीमीटरच्या असणार आहेत. सो हा ऑरेंज कलरचा एरिया काय निघेल? साईड स्क्वेअर. दॅट मीन्स 5 सेंटीमीटर असेल तर 5 स्क्वेअर, दॅट मीन्स 25 स्क्वेअर सेंटीमीटर. इज इट क्लिअर? आणि हा एका फेसचा झाला. असे टोटल फेसेस किती आहेत? 6 आहेत. सो 25 इंटू 6 जर आपण केला, दॅट मीन्स 25 6चा 150. सो 150 हा काय येणार आहे? 150 स्क्वेअर सेंटीमीटर हा क्यूबचा टोटल सरफेस एरिया येणार आहे. इज इट क्लिअर? सो आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन, फाइंड दी टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हॅव्हिंग दी फॉलोविंग साईड्स. आपल्याला साईड्सचे मेजरमेंट दिलेले आहेत आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टोटल सरफेस एरिया. आत्ताच आपण काय पाहिलं? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू एल स्क्वेअर. 6 मीन्स टोटल फेसेस 6 आहेत आणि एल स्क्वेअर मीन्स प्रत्येक शेप हा स्क्वेअर शेपमध्ये असल्यामुळं त्याचा एरिया हा काय निघणार आहे? एल स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो फर्स्ट एक्झाम्पल इज 3 सेंटीमीटर. ही साईड दिलेली आहे. सो आपण टोटल सरफेस एरिया क्यूबचा फाइंड आउट करूया. सो वी कॅन राईट दी टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. फॉर्म्युला का आहे? 6 इंटू एल स्क्वेअर. एल आपल्याला दिलीच आहे, साईड मीन्स एल. 6 इंटू 3 स्क्वेअर. सो 6 ॲज इट इज, 3 स्क्वेअर 9. सो 6 9चा हे मल्टिप्लिकेशन आपल्याला सिम्पली घ्यायचं आहे. 6 9चा 54 आणि एरिया असल्यामुळं सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? हा आपला क्यूबचा टोटल सरफेस एरिया निघालेला आहे.
टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हा काय आलेला आहे 54 सेंटीमीटर स्क्वेअर. देन नेक्स्ट साईड आपली काय दिलेली आहे 5 सेंटीमीटर. सेकंड एक्झाम्पल इज साईड दॅट मीन्स एल. साईड इज गिवन. साईड एलने आपण कन्सिडर केलेली आहे. एल ही काय आहे 5 सेंटीमीटर. सो वी कॅन राईट दी टोटल शॉर्टमध्ये लिहूया टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू एल स्क्वेअर. सिम्पली व्हॅल्यूज पुट करायचे आहेत 6 ॲज इट इज. एल आपली गिवन आहे 5 सेंटीमीटर. सो 5 स्क्वेअर एल स्क्वेअर दॅट मीन्स 5चा स्क्वेअर. 6 इंटू 5 स्क्वेअर 25. आता हे मल्टिप्लिकेशन 25 6चा 150 जितलं आणि युनिट काय येईल सेंटीमीटर आहे आणि आपण टोटल सरफेस एरिया फाइंड आउट केला. सो सेंटीमीटर स्क्वेअर. सो 5 साईड असणारा क्यूब असेल तर त्याचा टोटल सरफेस एरिया हा 150 सेंटीमीटर स्क्वेअर येणार आहे. जितलं. देन नेक्स्ट एक्झाम्पल साईड एल ही काय दिलेली आहे 7.2 मीटर दिलेली आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. सो टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू एल स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो एल आपल्याला काय आहे 7.2 सेंटीमीटर आणि ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला 7.2 याचा काय करावं लागणार आहे स्क्वेअर पहिल्यांदा फाइंड आउट करावा लागणार आहे. सो स्क्वेअर आपण कसा काढणार 7.2 इंटू 7.2. सर मल्टिप्लिकेशन केलं तरी स्क्वेअर निघेल किंवा सिम्पली दुसरी एक मेथड आहे 7 स्क्वेअर 7 7चा 49 आणि 2 2चा 4. हा सुद्धा स्क्वेअर आपण काय घेणार आहे 2 डिजिटमध्ये घेणार आहोत. सो आपला नंबर काय तयार झाला 4904 म्हणजे 7 स्क्वेअर 49 आणि त्यानंतर 2 स्क्वेअर 04 हा 2 डिजिटमध्ये घेतला आणि सिम्पली या 3 डिजिटचे आपण काय करणार आहोत मल्टिप्लिकेशन घेणार आहोत. सो 7 2चा 14 आणि 14 2चा 28 1 डिजिट सोडून आपण हे मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. सो सिम्पली याची जर ॲडिशन केली आपण तर हा 4 ॲज इट इज 8 9 + 2 11 अँड हा 5 म्हणजे 6 ॲज इट इज. आणि याचा जो स्क्वेअर आहे तो किती आलेला आहे 5184. पण सिम्पली 7.2 मल्टिप्लाय बाय 7.2 केलं तरी हेच ॲन्सर येणार आहे. इज इट क्लिअर. बट हा फास्ट मेथड आहे सो आपण ही फॉलो केलेली आहे. सो सिम्पली आता आपल्याला यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 6 4चा 24. सो 2 कॅरी होतील. त्यानंतर 6 8चा 48 आणि कॅरी झालेली 2 दॅट मीन्स 50. 5 कॅरी होतील. त्यानंतर 6 1चा 6 आणि कॅरी झालेली 5 दॅट मीन्स 11. तर 1 कॅरी होतील आणि 6 5चा 30 आणि 1 दॅट मीन्स 31. इज इट क्लिअर. आणि आपला 7.2 म्हणजे आपला पॉईंट हा इथं आलेला आहे. सो मल्टिप्लिकेशनमध्ये 2 डिजिट सोडून आपला पॉईंट कुठे येणार आहे इथं येणार आहे. सो आपला ॲन्सर काय झालेला आहे 311.04 मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर. हा आपला टोटल सरफेस एरिया आलेला आहे. जर साईड ही 7.2 मीटर असेल तर. इज इट क्लिअर. देन नेक्स्ट 4th वन साईड इज गिवन. साईड L is equal to 6.8 meter. So total surface area of cube is equal to 6 into L square. हा 6 as it is. साइड का आहे 6.8 ब्रॅकेट स्क्वेअर. तर सुरुवातीला आपण याचा स्क्वेअर फाइंड आउट करूया. स्क्वेअर सिम्पली कसा फाइंड आउट केला जातो एकतर 6.8 इंटू 6.8 हे मल्टिप्लिकेशन घेतलं तरी चालेल किंवा फास्ट मेथड आहे या डिजिटचा स्क्वेअर आणि या डिजिटचा स्क्वेअर सिम्पली आपण लिहून घेणार आहोत.
6चा स्क्वेअर 36 इज इट क्लिअर. त्यानंतर 8चा स्क्वेअर 8 8चा 64 इज इट क्लिअर. त्यानंतर हे जे 3 डिजिट आहेत त्यांची सिम्पली आपण मल्टिप्लिकेशन घेणार आहोत. 6 2चा 12 अँड 12 8चा 96. हे मल्टिप्लिकेशन मांडत असताना आपण हा पाठीमागचा एक डिजिट सोडून मांडायचा असतो आणि यांची ॲडिशन घ्यायची असते. सो इथं काय होईल 4 6 6 12 त्यानंतर 9 + 1 10 आणि हे 6 दॅट मीन्स 16 कॅरी 1 आणि 3 + 1 4. पण मल्टिप्लिकेशन करून जरी घेतलं तरी हेच सेम ॲन्सर येणार आहे. सो 6 × 4 6 2 4 आणि 2 डिजिट नंतर स्क्वेअर आहे म्हणजेच काय 6.8 × 6.8 म्हणजे 2 डिजिट नंतर आपला पॉईंट येणार आहे. सो आपला पॉईंट इथं येईल. इज इट क्लिअर. तर सिम्पली हे मल्टिप्लिकेशन आपण करूया. 6 4चा काय येईल 24 आणि 2 कॅरी होतील. 6 2चा 12 आणि कॅरी झालेली 2 म्हणजेच काय होणार 14. त्यानंतर 1 कॅरी होईल 6 6चा 36 आणि कॅरी झालेला 1 दॅट मीन्स 37. तर 3 कॅरी होतील आणि 6 4चा 24 प्लस कॅरी झालेली 3 म्हणजेच 27 आणि पॉईंट हा पाठीमागून 2 डिजिटनी म्हणजेच आपला ॲन्सर काय येणार आहे. ॲन्सर दॅट मीन्स टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हा का आलेला आहे 277.44 युनिट का आहे मीटर. सो एरिया काय होणार आहे टोटल सरफेस एरिया मीटर स्क्वेअर होणार आहे. इज इट क्लिअर. हा आपला टोटल सरफेस एरिया आलेला आहे क्यूबचा. देन नेक्स्ट एक्झाम्पल 5th वन. 5th आपल्याला साईड दिलेली आहे. साईड L = ही गिवन आहे 5.5 मीटर. सो टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब is equal to 6 × L². सो 6 ॲज इट इज L म्हणजेच 5.5 ब्रॅकेट स्क्वेअर. तर 55 दॅट मीन्स 5.5 याचा सुरुवातीला आपण काय करूया स्क्वेअर फाइंड आउट करूया. 5चा स्क्वेअर 25 त्यानंतर या 5चा 25 हा घेत असताना 2 डिजिटमध्येच घ्यायचा असतो. त्यानंतर आता या तिघांचं मल्टिप्लिकेशन 5 5चा 25 अँड 25 2चा 50 हा 1 डिजिट सोडून हा मल्टिप्लिकेशन इथं मांडायचं असतं. सो सिम्पली जर आपण ॲडिशन घेतली तर काय येणार आहे 5 2 5 5 10 आणि हे 3 म्हणजे 6 × 3025 आणि आपला पॉईंट कुठे येईल 2 डिजिट नंतर म्हणजे पॉईंट हा इथे येणार आहे. इज इट क्लिअर. सो सिम्पली आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 6 5चा 30 इथंच आपण सिम्पली काय करूया मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लाय बाय 6 जर केलं तर आपला पॉईंट इथं आलेला आहे. 6 5चा 30 6 2चा 12 आणि हे 3 दॅट मीन्स 15 आणि 6 3चा 18. सो आपला पॉईंट कुठं येणार आहे 2 डिजिट नंतर म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे 181.50 मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर. दॅट मीन्स टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हा का आलेला आहे 181.50 मीटर स्क्वेअर जर साईड ही 5.5 मीटर असेल तर. इज इट क्लिअर. सो डिअर फ्रेंड्स इथं आपण क्वेश्चन नंबर 1 कव्हर केलेला आहे. सो क्वेश्चन नंबर 2 आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.